वळूयात पुढच्या बातमीकडे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी चुकीचा तपास केल्याचा आरोप होतोय। बाबा सिद्दीकी यांच्या पत्नीकडून या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलंय। बाबा सिद्दीकी यांची पत्नी शहाजीन सिद्दीकी यांनी हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे। काही बिल्डर्स आणि एका बड्या नेत्याचं या याचिकेत नाव असल्याचंही समोर येतंय। या याचिकेवर आता 11 तारखेला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय की मुंबई पोलिसांनी 26 पेक्षा जास्त आरोपींना अटक केलेली आहे। मकोका अंतर्गत त्याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा फाईल दाखल केलेली आहे। मात्र तरी सुद्धा सिद्दीकी कुटुंबियांकडून मुंबई पोलिसांच्या तपासावरती सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत। मुंबई पोलिसांनी बिल्डर लॉबीला तपासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि चुकीचा तपास केला असा सिद्दीकी कुटुंबियांचा आरोप आहे आणि त्याच अनुषंगाने आता मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। या याचिकेमध्ये काही बिल्डरांची सुद्धा नावं आहेत, त्याचबरोबर एका बड्या नेत्याचं सुद्धा नाव आहे आणि कशा पद्धतीने बाबा सिद्दीकी यांना हत्येच्या आधी एका बिल्डरनं धमकी दिलेली होती त्या धमकीचा सारांश सुद्धा याचिकेमध्ये टाकण्यात आलेला आहे। एका बिल्डरनं बाबा सिद्दीकी यांना धमकी दिलेली होती आणि झिशान सिद्दीकी यांचं करिअर सुद्धा बर्बाद करण्याची धमकी दिलेली होती आणि 11 तारखेला यावरती सुनावणी होणार आहे। त्यामुळे सुनावणीत नेमकं काय काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।